आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात, पण निश्चितपणे माननीय नितीनजी असतील, माननीय गोपीनाथराव मुंडेजी असतील, माननीय प्रमोदजी असतील, माननीय भाऊसाहेब फुंडकर असतील, या सगळे जे आपले नेते मंडळी आहेत, या सगळ्या नेते मंडळींचा खरं म्हणजे या सगळ्या वाटचालीमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा अशा प्रकारचा वाटा राहिला. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्ता हा या ठिकाणी पोहोचू शकला. आणि अनेक लोकांनी जी काही मेहनत केली, म्हणजे मला या गोष्टीची नेहमीच जाणीव राहिली आहे की माझ्यासारखे माझ्या क्षमतेचे किंवा कदाचित माझ्यापेक्षा जास्त क्षमतेचे देखील अनेक कार्यकर्ते त्या कालखंडामध्ये होते, पण त्यांच्यामध्ये मला संधी मिळाली आणि म्हणून या ठिकाणापर्यंत मी पोहोचू शकलो. आणि म्हणूनच मी निश्चितपणे आपल्याला सांगतो, सत्ता किती मिळाली तरी ही सत्ता कधीच माझ्या डोक्यात जाऊ शकत नाही, कारण मला हे माहिती आहे की मी जे काही आहे ते भारतीय जनता पक्षामुळे आहे. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीसची काही अवकात नाही. भारतीय जनता पक्षाशिवाय देवेंद्र फडणवीस याचे कुठलाही वजूद नाही. आणि म्हणूनच हा पक्ष माझ्याकरता सर्वस्व आहे. आणि कार्यकर्ते जे या पक्षाला खऱ्या अर्थानं तयार करतात ते देखील माझ्याकरता दैवतासारखे आहे.